बघा कशी मारामारी चालली, फार भ्रूण आगवाय. तो टायगर मला आडवा येत होता ना. पाऊस येतोय पण पाऊस येता येता राहिला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. आज आहे श्रावणी सोमवार. आज दुसरा सोमवार आहे. तर आज गेल्या सोमवारी मूग होते आणि ह्या सोमवारी तिळाची पूजा आहे. पहा, शेणाने सारून काढल्यावर कसे साहेब बसलेत. हाताला माझ्या हे चांबडी नाही राहिली, हात एकदम लाल झाले, एकदम अशी मूठ ओळख नाही आहे. आणि हा बघा कसा बसलाय, डेंजर प्राणी. पहा किती सुंदर वाटते. संपूर्ण मी असं अंगण सारवलेलं आहे शेणाचं. तर इकडे शेण कमी पडलं बरं का. आता हे उद्या बघू, शेण संपलं, एक घमेलं कंप्लीट. आपल्याला 1.5 तास लागला मला एवढं वट्टा सारवण्याला. मी साहेब उकरू नको म्हटलं. चरून आले तर टम्म फुगून आलेत. तर हे आता गाडी आतमध्ये लावू की नको, गाडी लावल्यावर परत ते उचकटल का असंच मला वाटायला लागले. आता ही खुर्ची फार जुनी आहे, फार म्हणजे फार सगळ्यात पहिली खुर्ची आपली. पण तिला आम्ही अशीच फेकून नाही दिली. रिअल सागवानाची आहे बरं का. तिला अशीच तिकडे ठेवतो, खुरड्याकडं वरती असते. पण आता परमेश्वर एकदा तरी आपली इच्छा पूर्ण करत असो असं म्हणतात. मला पण असं वाटायचं की असं आम्ही तिकडं मुंबईला होतो, शेणाचं अंगण असावं, मग मी रोज सारून काढे. काय नको आपल्याला शेणाचं अंगण सारवायला नको. काय नको, नाकी नऊ येतात, सारवायची काय नकोच वाटतंय. थोडंसं ठीक आहे तुळशीचं समोर वगैरे असं, पण हे एवढं फार डेंजर आहे बाबा. हे एवढं सारवायचं म्हटलं की. इथे मी बास ठेवलेली आहे आणि त्याला असा कपडा टाकला आहे आडवा. कारण का इकडे आपल्याला शिवलिंगाची पूजा करताना फार हवा येते, सगळा भस्म असं उडून जातो, म्हणूनसाठी मी रोज अशी बास ठेवते ह्या वेळेस इथे. ब्रुनोचं झालं उड्या मारून, सकाळ सकाळ दमला आणि येऊन बसला. आणि हा पण बघा इकडे कंटाळा आला ह्याला. ही उड्या मारल्या, फार उठल्यापासून एवढी मस्ती केली दोघांनी, बेफाम मस्ती केली. आणि आता कसं झालं ढारडोर पंढरपूर. पहा सकाळ सकाळ पारिजातकाचा सडा. काही फुलं उमललेली आहेत तर काही अजून उठलीच नाही आहे, त्यांची अजून सकाळच झाली नाही, पण थोडी थोडी उमलायला लागलेत. पहा ही पांढरी जास्वंदी. आज सोमवार, श्रावणी सोमवार. तर आज आहे शिवमूठ म्हणजे तिळाने भोलेबाबांची पूजा करायची, असा हा सोमवार आहे. मित्रांनो, हे असं झाड दिसतंय पण ह्याला खूप छान फुलं येतात बरं का, पिवळ्या रंगाची. हे मी उपटून टाकलेली झाडं मी घरी घेऊन आली आणि ती अशी जगलीत झाडं. आपण इकडे कोथिंबीर आणायला चाललेलो आहोत. हे पहा, ह्या जावा बसल्यात बघा इकडे. ह्या पांढरी साडीवाली कोण आहे काय माहिती, आमची जाऊबाईच आहे ह्या पांढऱ्या साडीवाल्या. पाहुणे असेल ते, आमच्या जाऊबाईची बहीण आलेली, यांच्या चांगल्या गप्पा चालल्यात. एकदम एक नंबर खोटं बोलता. एकदा पण आवाज नाही दिला मला, एकदा पण आवाज नाही दिला. सोमवार आहे काय ते जरा खरं बोला. चालल्यात ना तुम्ही आता निघताना, मला सांगताय का चालल्यावर? ते काय पण असू द्या, पण तुम्ही आता निघाले तर मग मला हाक मारताय का? आता तुमचं तुम्ही जा. नको, असं मी येत नाही अचानक. पहा कोथिंबीरला कसे धने आलेत सगळ्या. आणि आपल्या पण तिथं पण अशी बघून बघून छोटी छोटी मी नेणार आहे. अशी छोटी छोटी कोथिंबीर आपल्याला धपाटे करायचे आहेत. सोमवार आहे आज, मला त्यांनी सांगितले धपाटे कर. म्हटलं ठीक आहे. रोग आलाय का काय काय माहिती हिच्यावर. मला तर वाटतं रोग, ते पाणी असं आखडलेत. म्हटलं ह्याला धन आलेत, कुठेतरी बघून एखादा ठोम जर भेटला तर. सगळी कोथिंबीर हे बघा आली आपल्याला. बसले 2 ठोंब बसले. आपल्याकडे कोथिंबीर आहे पण त्याला पाणी दिले. ही फुलांची नको आपल्याला, अशी पाहिजे. आणि बस झाली, धपाट्यापुरती घेतली. चला आता एवढी आपल्याला कोथिंबीर कामापुरती झाली. पहा मिरच्या, पाऊस नाहीये.
आणि बोरचं विहिरीचं पण पाणी वाढलेलं नाही आहे. हे बघा कसं गाडगं लावलं आहे मिरच्यामध्ये. आपल्याकडे भरपूर फुलं आहेत बरं का मित्रांनो, फुलांची कमी नाही. ह्याला तर एवढी फुलं येतात, पण मी हे जी वाटच पाहते सूर्यफुलासारखी फुलं येतात पिवळी पिवळी भरपूर. ह्यावेळेस आपल्याकडे दरवेळेस आपल्याकडे फुलं आहेत. आल्यास मी इथे जेव्हा आले तेव्हा सगळ्यात प्रथम आधी मी जास्वंदीचं झाड लावलं. हा चाफा प्रचंड मोठा होता आपला आणि शेड मारताना त्याला आपण तोडला आणि इकडे लावला, पण इकडे पण लगेच आला. चाफ्याचे अनेक प्रकार आहेत, तर मला अजून 2-3 प्रकारचे चाफे आणायचे आहेत बरं का. मी लिहूनच ठेवलेले आहेत. सकाळ सकाळ शेणाने सारवलेले अंगण आहे आणि किती छान वाटतं. पण काय ते सारवायचं फार हे आहे हो. आज सकाळी एवढं सारवलं आहे पट्टा, बाकीचं काल सारवलेलं होतं. रांगोळी तर मोडली, पण एवढा पट्टा हा सकाळी सारवला आहे आणि हा बसला आहे हा कालच सारवलेलं. त्यापैकी कामं आवरली. आता अजून आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, तर आता मी चालले कपडे वाळत घालायला. धुतलेले कपडे आहेत. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. होईत सांगते पुन्हा रजा होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.